आता बघूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। घायवळांना पासपोर्टसाठी अहिल्यानगरमध्ये अर्ज केला होता तेव्हाच्या नेत्यांच्या राजकीय दबावापोटी क्लीन चिट नंतर घायवळांना पासपोर्ट मिळाला। तेव्हा कुणाचा दबाव होता? निवडणुकीत घायवळांनी कुणाचं काम केलं? फडणवीसांचा सवाल। सचिन घायवळच्या शोधासाठी गुन्हे शाखेची 4 पथकं वेगवेगळ्या भागात रवाना। गुन्हे शाखेच्या एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे आता तपास। सचिन घायवळ सध्या महाराष्ट्रातच लपून बसल्याचा तपास यंत्रणांना संशय। रवींद्र धंगेकरांची एकनाथ शिंदेंकडून कान उघडणी, सूत्रांची माहिती तर घायवळ प्रकरणामध्ये भाजप नेत्यांशी संबंध जोडून धंगेकरांचे आरोप। भाजपसह पक्षांच्या नेत्यांकडून सुद्धा शिंदेंकडे तक्रार। आता आपण काँग्रेसमध्ये नाही हे धंगेकरांच्या लक्षातच येत नाहीये। अजित पवारांचा टोला तर आपलं नेतृत्व एकनाथ शिंदे हे लक्षात ठेवावं, अजित पवारांचा सल्ला। मध्ये आता काय झालंय, रवींद्रजींच्या अजून लक्षातच येईना की आता आपण काँग्रेसमध्ये नाही, आपण शिवसेनेमध्ये धनुष्यबाणामध्ये आहे आणि आपले नेते हे एकनाथराव शिंदे साहेब आहेत। सचिन घायवळवर सुद्धा मकोका अंतर्गत कारवाई। निलेश घायवळ प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखेकडे वर्ग। निलेश घायवळच्या 40 मालमत्तांच्या प्रकरणांची चौकशी होणार। पोलीस व्हेरिफिकेशनमध्ये घायवळवर एकही गुन्हा दाखवला नाही। हा रिपोर्ट कुणाच्या दबावाखाली तयार केला? सवाल उपस्थित करत भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळेंचा रोहित पवारांकडे रोख। त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गुन्हा हा दाखवलेला नाही, खोटा पत्ता हा नमूद केला आहे। ह्याचा अर्थ हे सिद्ध होतं की कुठेतरी हा जो काही रिपोर्ट आहे हा कुठल्या तर दबावाखाली केला गेला। लोकसभा निवडणुकीत माझ्या विरोधात 120 कोटी रुपये वाटले। चंद्रकांत खैरेंचा संदीपान भुमरेंवर मोठा आरोप। मराठी वाचता येत नाही अशा माणसाला जनतेने निवडून दिल्याची ही टीका। माझ्या लोकसभेच्या वेळेस सुद्धा यांनी 120 कोटी रुपये वाढले, 120 करोड, आणि तो निवडून आला। आणि निवडून आल्यानंतर काय आता लोक बोलताना मला साहेब ते हे नाही, ते असं नाही तसं नाही। मला काय सांगता तुम्ही? सांगा ना, ज्या दारूवाल्याला तुम्ही मतदान केलेलं आहे त्या दारूवाल्याकडनं घ्या पैसे। मुख्यमंत्री फडणवीस उद्या दिल्लीला जाणार तर भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार। बिहारमधील जागा वाटप आणि उमेदवार यादीवर शिक्कामोर्तब होण्याची सुद्धा शक्यता। महाविकास आघाडी आणि मनसे नेत्यांचं शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार। मंगळवारी शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरेंसह प्रमुख नेते घेणार भेट। फडणवीस, शिंदे, अजित पवारांनी सुद्धा शिष्टमंडळात सहभागी होण्याचं आवाहन।